मित्रांनो, शेती आता बदलत आहे. बदलत्या शेतीचा आधुनिक रूप म्हणजे शेतीमध्ये नवनवीन अवजार आहे, तंत्रज्ञान, त्याच पद्धतीने सेंद्रिय शेती आणि शेतीमध्ये होणारा AI चा वापर. या सर्व गोष्टींची शेतकऱ्यांना थेट ओळख होते. ते ठिकाण म्हणजे कृषी प्रदर्शन. नमस्कार मित्रांनो, मी अरुण स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आता मी आहे द्राक्ष पंढरी असे जगभर ओळखलेले शहर म्हणजे तासगाव या ठिकाणी. या ठिकाणी येण्याचं निमित्त आहे शिवार कृषी प्रदर्शन. या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळणार आहे बरेच नवनवीन आधुनिक शेतीसाठी अवजारे, तंत्रज्ञान, त्याच पद्धतीने ड्रोन्स, बाकी सर्व गोष्टी आणि प्रदर्शनाचे खास विशेष असे आकर्षण आहेत. लिटर नजर रेडा, 12 किलोचा टर्की कोंबडा, त्याच पद्धतीने 1.5 फुटाची बट्टी गाय, सर्व गोष्टी. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर बघा. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आता माझ्यासोबत आहे सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तसेच या शिवार कृषी प्रदर्शनाचे मान्य महेश तरडे साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आता साहेबांकडून जाणून घेऊया की हे आयोजनाचं किती वर्ष त्याच आयोजनाला कसा प्रतिसाद मिळते. त्यांनी आता सलग 12 वर्ष आयोजन करतात. त्यासाठी मग त्यांचं इंटेन्शन काय आहे, त्याची भावना काय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं गेली 11 वर्ष आम्ही शिवार कृषी प्रदर्शन तासगाव या ठिकाणी आयोजित करतोय आणि हे 12 वर्ष आहे. म्हणजे तपपूर्ती हे कृषी प्रदर्शन आहे. म्हणजे हा खर तर कृषी प्रदर्शन नाही तर हा उत्सव तपपूर्तीचा आणि महोत्सव कृषी क्रांतीचा असंच आमचं या वर्षीच्या आयोजनाचं स्लोगन आहे. आणि गेली 11 वर्ष सातत्यानं तासगाव असेल, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, मिरज या सगळ्याच तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या सुद्धा शेतकऱ्यांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळेच 12 वर्ष अखंडपणे अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा आमचं कृषी प्रदर्शनामध्ये खंड पडला नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. आज सकाळपासून शेतकऱ्यांची एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे की गर्दी आवरण्यासाठी आम्हाला माणसं बोलवावी लागत आहेत. म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद, व्यावसायिकांचा प्रचंड प्रतिसाद आणि नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही करावं लागतं ते आम्ही करतोय. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांचं नवं तंत्रज्ञान पोहोचावं. आम्ही ऊस दरासाठी, दूध दरासाठी, द्राक्ष बेदाण्याच्या दरासाठी संघर्ष करतोय. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानासाठी हे कृषी प्रदर्शनाचं आम्ही आयोजन करतोय. धन्यवाद साहेब. ओके. बा थार गॅस काय प्लॅनिंग करायचं काय करूया की परवडायला पाहिजे. थार घ्यायला पगार फार लागतो बरं. तासगाव द्राक्षभूमी आहे, त्यामुळे शेती उपयोगी खास करून द्राक्षांच्या उपयोगी असं बरंच स्टॉल आहे. माझ्यासोबत आता धनकीर्ती अॅग्रोचे सचिन जाधव सर. नमस्कार. नमस्ते. मला आता सर जाणून घ्यायचं आहे, तुम्ही जी द्राक्ष बागेसाठी औषध तयार करतात त्याच्यामध्ये सुरुवातीची जी छटणी आहे, सुरुवातीची पीक छटणी तिथून ते फळ छाटणीपर्यंत तुमच्याकडे असणारे उपलब्ध औषधी कसे आहेत, त्याचा येणारा रिझल्ट कसा आहे, त्याच्याबद्दल मला थोडक्यात माहिती द्या. नमस्ते. माझं नाव सचिन जाधव. मी धनकीर्ती अॅग्रो केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी. आपले पीजीआर कंपनी प्लस पेस्टिसाइड दोन्ही कॅटेगरीमध्ये आपली कंपनी काम करते. यामध्ये द्राक्ष बागी असू दे, भाजीपाला असू दे
किंवा वेलवर्गीय पीक असू दे, यामध्ये सुद्धा आपले सगळे प्रोडक्ट तेच वापरले जातात. हा, हा. त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षीमध्ये काय आपण एप्रिल छाटणीला किंवा एप्रिल छाटणीमध्ये काडी नियोजन असतं. काडी त्यामध्ये आपण धनकीर्ती ऍग्रोकेअरचं हे टेस्ट ट्यूब हा प्रोडक्ट आपण युज करतोय. ते कसं आहे, आपण काडीची म्हणजे गर्भधारणा किंवा नॅचरली जी सायटोकिनिनची लेवल वाढवायची आहे, ओके. हा हार्मोनचा कंटेंट असल्यामुळं झाडातली सायटोकिनिन वाढवली वाढवली जाते. ओके. त्याचा परिणाम म्हणजे असं की आपल्या जी काडी जी तयार होते हा. त्यातल्या त्या डोळ्यामध्ये घड तयार सूक्ष्म घड आहेत ते तयार ओके. करण्याची काम करतोय. ओके. एक प्रकारचं म्हणजे त्याचा रिझल्ट फक्त ऑक्टोबर छाटणी ज्यावेळी आपण द्राक्षबाग छाटतो बरोबर. येणाऱ्या त्या घडातनं ते रिझल्ट करतात की आपण एप्रिल मध्ये कोणत्या वापरले, म्हणजे त्याचं रूट डेव्हलपमेंट असू दे किंवा वरनं एखादा स्प्रे जाणं असू दे किंवा DRN RNA हे जे कंटेन आहेत खालवर येणारे ते जी ते समतोल ठेवतं आणि त्यामुळे ती गर्भधारणा नॅचरल होते. मग मी गोडीबार ऑक्टोबर छाटणी करतो त्यावेळी आम्ही काय करतो, पूर्ण बागा छाटल्यानंतर हा मिलीबान हा प्रोडक्ट आहे, ओके. हा किडीसाठी आहे. पूर्ण काडीवर, ओलांड्यावर, खोडावर, जमिनीवर पूर्ण कव्हरिंगनं आम्ही स्प्रे करतो. त्याचा बेनिफिट असा आहे की मिलीबाग असो, थ्रिप्स असो किंवा एक चिकट्या स्वरूपाचा रोग असतो, म्हणजे किडे असत्या, त्याचं नियंत्रण ठेवतं. हे प्रति लिटर 2 मिलीचं स्प्रे प्रमाण आहे. आहे. हो, प्रमाण आहे. चालेल. म्हणजे तुमच्या प्रोडक्ट शेतकऱ्यांना एकदम म्हणजे जर आता ह्याच्यात मी बघितलं की मनी लांबी असली किंवा बाकी गोष्टी ना, हा घड एकदम परिपक्व असा हा घड आहे. माझ्यासोबत आहेत आता नडकट अॅग्रोव्हिजनचे अजर मुल्ला सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांच्याकडे आपण जाणून घेऊया हे रोटर किंवा मल्टिपल रोटर त्याच्याबद्दल, त्याचं कसं काय कार्य चालतं किंवा काय त्याच्याबद्दल. सर आम्हाला या उत्पादनाबद्दल माहिती तुमच्याकडून पाहिजे. नमस्कार सर. आपण वेगवेगळ्या पद्धती शेती अवजारे बनवतो, जसं पेरणी यंत्र, रोटावेटर आणि नांगर. तर आपल्या अवजारांमध्ये स्पेशालिटी अशी आहे की आपण जे प्रोडक्ट बनवतो त्याच्यामध्ये नटबोल्ट पासून ते प्रत्येक गोष्ट आपण एक टॉप क्वालिटीची युज करतो. ओके. आणि आपल्या रोटावेटरची बनावट जर तुम्ही बघितला कम्पॅरेटिव्ह खूप हेवी आहे. तर बघा कम्पेरेटिव्ह दाखवतो सर आपल्याला. त्याच पद्धतीने हा रोटर रिव्हर्स फॉरवर्ड मध्ये काम करतो. रिव्हर्स पॉवर मध्ये काम करतो. हे ऊसाच्या भरणीसाठी ओके. उपयोगी पडतो. दोन सरीच्या मधून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे काम करतो. ओके. आता तुमचे ऑल ओव्हर जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती शासनाची काय सबसिडी आहे? आहे की याच्यावरती शासनाची 50% सबसिडी आहे. ओके. त्यासाठी तुम्हाला कागदपत्र लागतात, ते आहेत तुमचं ट्रॅक्टरचं RC बुक, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड. या गोष्टी तुम्ही आमच्या ऑफिसला ऑफिसला संपर्क क्षेत्राकडे तुम्ही दिला तर तुम्हाला तिकडे सबसिडीसाठी मिळून मिळून जाईल तुम्हाला. सांगली जिल्ह्यामध्ये तुमचे डीलरशिप वगैरे आहे? सांगली जिल्ह्यामध्ये आमचे 3 ठिकाणी डीलरशिप आहेत. एक आहे जत मध्ये आहेत सिद्धारू ट्रेडर्स म्हणून, विटामध्ये राज एग्रो अँड सेल्स अँड सर्व्हिसेस, आणि आष्टामध्ये आहेत आपल्याकडे राजवीर सेल्स.
प्रदर्शनात स्टॉल तर बरेच आहेत ते. आता जाऊया पुढे आपल्याला बघायला दीड टनाचा रेडा, 12 किलोचा टर्की कोंबडा काय आहे. पण काय झाले सागर, कोंबडा 12 किलोचा आहे. 31 डिसेंबरला एकादशी काय करायचं हे आपलं दुर्दैव. त्यामुळे कोंबडा गप बघून मागे जायला लागलेला आहे. नुसता बघून जाऊया. सध्या काय झालं, बरेच ठिकाणी स्मार्ट मीटर बसवून चालू आहे. त्यामुळे सोलर सध्या सगळीकडे गरजेचा विषय आहे. त्यामुळे सोलरच्या स्टॉल आपण भेट देऊया, सोलर बद्दल पण माहिती जाणून घेऊया. आपले पण जे शेतकऱ्यांची मुलं असतील, ज्यांना पुढे जन डॉक्टर, वकील, इंजिनियर बनायचं, त्यांना या गोष्टी करिअर करायचं, तर त्या एक्झाम साठी ज्या एंट्रन्स एक्झाम जे असेल, नेट असेल, त्या मेन्ससाठी एसपी अकॅडमीत गेले तासगावात आणि कसं काम करते. तर तुम्ही हे नक्कीच यांच्या ऑफिसमध्ये. आशिष पाटील सर माझ्यासोबत, सरांच्याकडे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते सर. सर, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही कशी तयारी करून घेता? सर याच्या आधी कसं होतं की तुम्हाला 12वी नंतर एखाद्या फील्डला जायचं असेल तर तुम्हाला बोर्डांच्या मार्कावर तुम्हाला ज्या त्या फील्डला जाता येते. पण आता कसं केलं, तुम्ही कोणत्याही फील्डला जर जायचं झालं तर त्या फील्डचं तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावं लागतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग फील्डला जायचं असेल तर त्याला सीईटी जेई एक्झाम कंपल्सरी द्यावं लागतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल फील्डला जायचं आहे तर त्याला मेडिकलची सीईटी आणि नीट एक्झाम कंपल्सरी द्यावं लागतं. त्याची तयारी आम्ही 2 वर्षांमध्ये करून घेतो. तर विद्यार्थ्याची तयारी मी 11-12 मध्ये का करतो, तर त्या एक्झामला तुम्हाला 11वीचा 40% आणि 12वीचा 60% याच्या आधारित ती एक्झाम आपण घेत असतो. असं त्याच्यामध्ये आमचे सीईटी मध्ये 99.91 ची फर्स्ट मुलगी प्राची चव्हाण ही सिद्धीवाडीची मुलगी आपली सीईटी मध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या जेई मध्ये ते ओम एंडोले म्हणून मंडळाचा मुलगा आहे, त्याला 99.39 मार्क जेई मध्ये चांगल्या प्रकारे मिळाले. तयारी एकदम तुम्ही चांगल्या लेवलची करून घेतली. 99% किंवा त्यापेक्षा अधिक टक्के ना मार्क चांगले मग आता मला एक सांगायचं विचारायचा प्रश्न, आता कृषी प्रदर्शन चालू आहे, शेतकऱ्याचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही फी मध्ये काय कन्सिडर हो केले की आता कसं आहे सर, आमच्याकडे येणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थी परिसरातले ग्रामीण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. मग त्याच्यामध्ये काय केलं की बाकीच्या अकॅडमीच्या तुलनेनं आमची फी पूर्ण माफक आहे. आणि मेन म्हणजे कसं, एका विषयाला 3 फॅकल्टी आपल्याकडे आहे आणि पूर्ण अनुभवी स्टाफ आपल्याकडे आहे. हो राहुल सर, आठवण झाली का? मुंबई मिठाई का लहानपणीची आठवण करून देते.